घेतलाय. अगदी लवकर 8:30ला त्या इथे मैदानावरती पोहोचले आणि त्यांच्या बरोबरीने त्याच वेळेला माताडी संघ देखील आला आणि जो लवकर संघ आला त्यांच्या बाजूने नाणेफेकीचा कौल सध्या जाताना आपण पाहिला. मॅच ऑफिशियल्स देखील आहेत आणि आज कॉमेंट्री बॉक्समध्ये पुन्हा एकदा कुणालजी दाते सरांचा आवाज तुम्हाला ऐकायला मिळेल. मी स्वतः रायगड समालोचक असोसिएशनचा सदस्य रोशन पाटील तारा आपणा सर्वांचं स्वागत करतोय. पहिला सामना सुरुवात होईल. सामना चालू होईल. 4 षटकांचा 20 मिनिटाचा कालावधी आपल्या वाट्याला आहे. आज संपूर्ण दिवसामध्ये जवळजवळ 8 सामने आपल्याला कव्हर करायचे आहेत. त्यामुळे सर्व संघांना सूचना असेल थोडं आपण आम्हाला सहकार्य करा. उद्या शेवटचा दिवस या स्पर्धेचा अंतिम दिवस. मेगा फिनाले सेमीफायनलच्या लढती तुम्हाला या स्पर्धेमध्ये पाहायला मिळतील. 48 संघांचा सहभाग आणि त्यातून 4 संघ तुम्हाला पुढे येताना पाहायला मिळतील. बक्षीस पात्र होताना पाहायला मिळतील. सिक्सर सुप्रीमो हे बॉल या ठिकाणी तुम्ही या स्पर्धेमध्ये पाहताय. अतिरिक्त बाउन्स आहे या चेंडूला, त्याचा फायदा होतो फलंदाजांना. मॅचला सुरुवात होईल. कल्याण डोंबिवली परिसरामध्ये अप्रतिम असं हे खरं तर आयोजन नियोजन सातत्याने चर्चा असं टेनिस बॉल क्रिकेटमध्ये या आयोजनाची. आणि आज हा खरं तर 5वा दिवस स्पर्धेचा 5व्या दिवसातील पहिला सामना. माताडी विपक्ष नावाली हा बॉल. कल्याण डोंबिवली ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचा हा खरं तर तुम्ही लोगो पाहताय बॉलवरती. अभिमान वाटावा असं काम मात्र या संघटनेच्या माध्यमातून सातत्याने पाहायला मिळालं. फेअर क्रिकेट आणि कोणत्याही टीमवरती खेळाडूवरती अन्याय होण्याची काळजी मात्र या संघटनेने घेतली आणि क्रिकेटला सुगीचे दिवस या संघटनेच्या माध्यमातून या परिसरामध्ये येताना पाहायला मिळाले. आणि ज्याचे नेतृत्व करता स्वतः आदरणीय विनोददादा पाटील A1 क्वालिटीचं व्यक्तिमत्व. खरं तर कल्याण डोंबिवली क्रिकेटच्या खरं तर क्रिकेटला ग्रामीण क्रिकेटला दिशा आणि गती देण्याचं काम त्यांच्या माध्यमातून सातत्याने होताना पाहायला मिळालं असं हे व्यक्तिमत्व. नावाली संघाने टॉस जिंकला आणि प्रथम फिल्डिंगचा निर्णय घेतला. नेक्स्ट मॅच कौसा विपक्ष निळजे ए हा संघ तुम्हाला पाहायला मिळेल. तिसरा सामना असेल वाकण ब विपक्ष हेदुटणे. चौथा सामना असेल वाडेगर विपक्ष वाकण अ संघ. 5वा सामना सोनारपाडा विपक्ष मोठी देसाई. आणि त्यानंतर ड्रॉ मॅच सागाव या टीमला आपण देखील पाहणार आहोत. भरपूर चांगल्या लढती तुम्हाला आजच्या दिवसामध्ये या ठिकाणी पाहायला मिळतील. आई गावदेवी क्रिकेट संघ घेसर आयोजित आई गावदेवी चषक घेसर 2025 हे 2 कर्णधार तुम्हाला ऑन स्क्रीन सध्या पाहायला मिळतात. नावाली संघाचा कॅप्टन आणि एका बाजूला माताडी संघाचा कॅप्टन. डे 5 दोन टीममध्ये पहिला सामना. चला आघाडीचे खेळाडू आपण लगेचच मैदानाकडे पाठवा. सलामीवीर मैदानाकडे आपण जाताना पाहताय माताडी संघाचे. त्यांना मात्र पहिल्या इनिंगमध्ये धावा बनवायच्या आहेत. ऑफिशियल्स मैदानामध्ये हेमंतजी कोळी, शाहिदजी मोमीन आणि आजिम अमदुले. शाहिद मोमीन मैदानाच्या आतमध्ये आहेत आणि त्यांचंही वेलकम, त्यांचंही स्वागत. आणि सकाळचं सत्र. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्य सुसर्वदा सर्व मंगल्ये मांगल्ये शिवे सर्वात साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते. महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवरायांना त्रिवार मानाचा मुजरा. प्रकल्पग्रस्तांचे भूमिपुत्रांचे कैवारी दिवंगत लोकनेते दिबा पाटील साहेबांच्या पवित्र स्मृतीस अभिवादन करून मी स्वतः समालोचक रोशन पाटील तारा पनवेल आपणा सर्वांना घेऊन चलतो मैदानाकडे, ज्या ठिकाणी सामना चालू होतोय. माताडी विपक्ष नावाली ही लढत ओमसाई MTC स्पोर्ट्सच्या माध्यमातून हे लाईव्ह टेलिकास्ट. चांगलं ग्राफिक्स तुम्ही तुमच्या स्क्रीनवरती पाहताय. खूप चांगलं काम रोशन आणि त्यांच्या संपूर्ण टीमनं केलं आहे. त्यांचंही विशेष या ठिकाणी कौतुक करावं लागेल. पहिली जोडी मैदानाकडे आली. व्हाईट कलरचा ड्रेस कोड परिधान केलेले खरं तर माताडीचे खेळाडू. दुसऱ्या बाजूला आपण पाहता थोडासा लाईट ब्ल्यू नावाली संघ आपण पाहता मैदानामध्ये फिल्डिंगसाठी सज्ज होतोय. कुणाल पहिल्या षटकासाठी आलेले आहेत आणि स्टॅकिंग एंडला आहेत त्या ठिकाणी आकाश शेलार आणि त्यांच्या बरोबरीने असतील मैदानामध्ये राज पाटील. लेट्स प्ले. डावाला सुरुवात होईल. आजचा पहिला सामना आजच्या दिवसातला 2 टीमच्या दरम्यान 4 षटकांचा सामना आहे आणि पंचांचा ग्रीन सिग्नल मिळाला आहे.
डाव्या बाजूने आपण पाहता पंचांच्या डाव्या बाजूने बॉलर तयार होतोय त्या ठिकाणी कुणाल पाटील. पहिला बॉल आजच्या दिवसातला, राईट आर्म ओव्हर द विकेट. फुलटॉस आहे यावेळेला. ड्राईव्ह करत असताना डीपमध्ये फिल्डर त्या ठिकाणी आहेत, लॉंग ऑफचे पुढे आलेत बॉल खाली. एक धाव मात्र या ठिकाणी मिळाली. पहिल्याच बॉलवरती सिंगल. अकाउंट ओपन झालं मैदानामध्ये. आकाश शेलरचं अकाउंट ओपन झालंय माथाडी संघाचं. टार्गेट बनवावं लागेल. टॉस इम्पॉर्टंट होता. टॉसचा कॉल माथाडी संघाच्या कॅप्टनचा होता, परंतु टॉसचा निर्णय आला नावाली संघाच्या बाजूला आणि त्यांनी प्रथम फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला. त्याने सांगितलं सकाळचं सत्र आहे आणि ड्यू फॅक्टर म्हणूनच आयोजकांनी हा सामना थोडा पुढे डिले केला. बघा विनंती आहे सर. नेक्स्ट बॉलला आपण जातोय. लॉफ केल्या बॉलला डाऊन द ग्राउंड. अफलातून स्ट्रोक. पहिल्या ओव्हरमधला पहिला ब्लास्ट, पहिला खणखणी षटकार. सर एक मिनटं, तो कपडा आपण काढायचा तिथून. पहिला षटकार बघा पुन्हा एकदा आपण पहिला लेंथ बॉल होता, पुढे टाकला होता, त्याच्यावरती हा स्ट्रोक्स पाहायला मिळाला. फोर्सेबल फटका. क्या बात आहे. राज पाटीलची ताकद या फटक्यामध्ये होती आणि डाऊन द ग्राउंड हा स्ट्रोक षटकार त्या ठिकाणी आला. कुणाल पाटीलच्या अगेन्स्ट षटकार ठोकत असताना आपण पाहिलं राजला. ॲक्शन रिप्ले बघा. पुढे टाकलेला हा बॉल, त्याच्यावरती मात्र प्रहार. राज पाटीलचा कॉन्फिडन्स, आत्मविश्वास तुम्हाला या फटक्यामध्ये पाहायला मिळाला. 7 धावा स्कोर कार्डवरती आहेत. पहिला सामना रंगतोय मैदानाच्या आतमध्ये. पॉवर प्लेचं पहिलं षटक सफल झाले. फुलटॉसला बैठक. क्या बात आहे. फॉलिंग स्वीप डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या बाहेर हा पॅरलल स्ट्रोक होता. 6 धावा लगातार. दुसरा षटकार. ते ट्रेडमार्क शॉट होता खरं तर मैदानामध्ये राजचा. गुडघा टेकत त्या ठिकाणी बैठक. नेक्स्ट बॉल प्रचंड वेगाने टाकला, बीट केलं फलंदाजाला. यावेळेला मात्र चांगलं कमबॅक कुणाल पाटीलच्या माध्यमातून सध्या होताना आपण पाहता. सकाळचं सत्र आहे. टार्गेट बनवायचा ऑन स्क्रीन आपण पाहता कुणालला. या टीममधला फ्रंटलाईन गोलंदाज, या टीममधला प्रमुख खरं तर खेळाडू ज्याच्याकडून भरपूर अपेक्षा आहेत. पॉवर प्लेमध्ये 13 धावा खर्च केल्या. पहिल्या 4 मध्ये सफल झाले. पुन्हा एकदा दिशा दिली आहे. गतिमान फटका. पुन्हा एकदा फॉलिंग स्वीपचा प्रयत्न यशस्वी राहिला त्या ठिकाणी राज पाटीलचा. या ओव्हरमध्ये हा पहिला खणखणीत चौकार. तिसऱ्या दिवसामध्ये वाकण अचा खेळाडू आपण पाहिला ऋषीचे फटके जे फॉलिंग स्वीपचे पाहायला मिळाले होते आणि इथे देखील आता त्याच पद्धतीने मैदानामध्ये फलंदाजी करतो राज पाटील. पहिल्याच ओव्हरमध्ये आतापर्यंत 17 धावा आहेत. या ठिकाणी बॅटिंग करत असताना माथाडी संघाच्या धावफलकावरती विकेट हवा आहे, ब्रेक थ्रू हवा आहे त्या ठिकाणी फिल्डिंग करणाऱ्या नावाली संघाला. राजला जशी स्ट्राईक मिळाली त्याने आतापर्यंत 4 चेंडू फेस केले, 2 षटकार 1 चौकाराच्या मदतीने आपल्या टीमला त्याने योगदान दिलं. 16 धावांचं. एक सिंगल घेतली होती पहिल्या बॉलवरती आकाश शेलारने. त्याने स्ट्राईक रोटेट करत असताना स्ट्रायकिंग एंडवरती आणलं होतं राजला आणि त्यानंतर राजचं आक्रमण हे सातत्याने पाहायला मिळालं. एक डॉट बॉल हा खऱ्या अर्थाने या ओव्हरमध्ये अपवाद राहिला आतापर्यंत, अन्यथा राजने दमदार कामगिरी केली. कमबॅक होईल का? वन्स अगेन पुन्हा एकदा बैठक. यावेळेला शॉर्ट स्क्वेअर लेगला बॉल चालला. इथे मात्र फील्ड झाला चेंडू. रन नसेल शेवटच्या बॉलवरती, परंतु पॉवर प्लेमध्ये चांगला स्टार्ट मिळाला आहे टीम माताडीला, कारण धावा आहे धाव फलकावरती 17 बिनबाद 17. यानंतरचा होणारा सामना कौसा विपक्ष निळजे अ दोन्ही संघांच्या संघनायकांना हा पहिला ऑफिशियल कॉल आहे. तुम्हाला टॉससाठी रिपोर्टिंग करावं लागेल. कौसा आणि निळजे अ या दोन टीममध्ये लढत राहील. बिग फाईट. आणखीन एक मोठा सामना प्रेक्षकांच्या भेटीला येताना पाहायला मिळेल या स्पर्धेमधला, परंतु आजच्या दिवसातील पहिला सामना तोही तितकाच
रंगतदार रोमांचक असेल दोन टीममध्ये. माताडी विपक्ष एका बाजूला नावाली. टॉस जिंकत असताना फिल्डिंग स्वीकारली नावाली संघाने. पहिल्या ओव्हरमध्ये 17 धावा खर्च केल्या होत्या. त्या ठिकाणी गोलंदाज होते कुणाल पाटील. सेकंड ओव्हरसाठी आता बॉलिंग मार्कवरती येताना आपण पाहताय विराज पाटील. विराज सेकंड ओव्हरसाठी आलेले आहेत. फार एंडने मात्र हे षटक राहील. पहिलं षटक आपण पाहिलं पॅव्हलियन एंडने ज्या ठिकाणी धावा आल्या. काल खरं तर या संपूर्ण स्पर्धेमध्ये पॅव्हलियन एंडकडून जेव्हा गोलंदाजी झाली तेव्हा धावा या सातत्याने येताना पाहायला मिळाल्या. आणि याही वेळेला आजच्या दिवसाला जेव्हा सुरुवात झाली तेव्हा पहिल्या ओव्हरमध्ये 17 आल्या. त्यामुळे थोडासा स्ट्रॉंग खरं तर स्टार्ट मिळाला आहे बॅटिंग करणाऱ्या संघाला. बॉल तयार. रॅटम ओव्हर द विकेट. याही वेळेला हलकीशी कडा घेतली. पूलचा प्रयत्न होता. फटका फसला आहे आणि विकेट किपरने झेल टिपत असताना कॉट बिहाइंड द विकेटच्या स्वरूपात खेळाडू बाद झाले मैदानामध्ये. आकाश शेलार बॅक टू द डगआउट. विराज पाटीलला पहिला ब्रेक थ्रू मिळाला. पहिलं षटक पॉवर प्लेचं रिस्ट्रिक्शन असल्या कारणाने त्या ठिकाणी धावा येताना पाहिल्या, परंतु या ओव्हरला सुरुवात चांगली झाली आहे. विकेट हवा होता तो विकेट मात्र विराजला मिळाला आहे. आकाश बाद झाला. एक धाब्याचं योगदान त्याने आपल्या टीमला दिलं आहे. तिसऱ्या क्रमांकावरती मैदानाच्या आतमध्ये चालला नवीन खेळाडू विकी पाटील. राज त्याला मात्र जास्तीची स्ट्राईक मिळाली तर नक्कीच एक मोठी धावसंख्या पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करणारा संघ उभारू शकतोय. त्याने आक्रमण करून दाखवलं. चांगल्या पद्धतीचे फटके त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाले. डाऊन द ग्राउंड स्ट्रोक पाहिला. फोर्सेबल षटकार. त्यानंतर आपण पाहिला खरं तर बैठक फॉलिंग स्लिपचे फटके पाहायला मिळाले. चौकार षटकारांचा वर्षाव करणारा हा खेळाडू नॉस्ट्राइकिंग एंडला. विकी आलाय. बाउन्सर टाकायचा होता. लाईन खराब आहे. उजव्याच्या बाहेर अवे फ्रॉम द बॉडी. इथे मात्र वाईड बॉलचा इशारा. विराटचं हे षटक 1 फॉर 1 ओव्हर. बाउन्सर सूचना आली गोलंदाजाला. तिखट बाउन्सर टाकायचं होतं. लाईन खराब असल्या कारणाने या बॉलला वाईड घोषित केलं. अतिरिक्त रन्स खर्च करतो या ठिकाणी विराज पाटील हा गोलंदाज. धावा स्कोर कार्डवरती आहेत आतापर्यंत. एक गडी बाद 18. 18 लॉस ऑफ 1 विकेट. दुसरं षटक मार्गस्थ आहे. चांगली लढत अपेक्षित आहे सर्व प्रेक्षकांना. या दोन्ही संघांच्या माध्यमातून शेवटपर्यंत संघर्ष पाहायला मिळेल का. वन्स अगेन पुन्हा एकदा लाईन चेक केले. वाईड बॉल आहे. सलगचा दुसरा वाईड बॉल. थोडा दबाव आहे गोलंदाजावरती. विराज सातत्याने ऑफस्टिक लगत बॉल डिलिव्हर्ड करतोय, परंतु जास्तीचा बाहेर काढल्यामुळे या बॉलला वाईड पुन्हा एकदा पंचाने घोषित केलंय. परत एक वेळेला आपण वाईड बॉल पाहिला. धावसंख्येमध्ये बदल. 19 धावा सध्या स्कोर कार्डवरती आहेत. सेकंड ओव्हर विकीसाठी लॉफ्टेड ऑन ड्राईव्ह. इथे मात्र खेचून मारला बॉलला. मिड विकेटचा फिल्डर धावत पुढे आलाय. जजमेंट चुकलं आणि त्या ठिकाणी जीवनदान विकीला मिळालं. झेल व्हायला हवी होती. सकाळचं सत्र आहे आणि इथे मात्र एक खेळाडू तयारीमध्ये होते विकेटसाठी. त्या ठिकाणी मिड विकेटचा फिल्डर धावत पुढे आला होता. त्यांना झेल कॅरी करता आले नाहीये. जीवनदान मिळालं. दरम्यान 2 धावा आल्या माताडी संघासाठी. धावसंख्या स्कोर कार्डवरती 1 गडी बाद 21. मागचे 2 बॉल वाईड. रिव्हर्सचा प्रयत्न खोलात टाकलाय. यॉर्कर क्या बात आहे. ब्लॉक हॉलमधला हा चेंडू होता. रिव्हर्स अटेम्प्ट करायचा होता कारण त्यांना माहिती आहे मैदानाची भौगोलिक परिस्थिती कशी आहे. या एंडने आपण जर पाहिलं मागे खेळला तर बॅकवर्ड क्षेत्राकडे आउटफील्ड आणखीन फास्ट आहे. त्याचा फायदा होऊ शकतोय. आणि इथे मात्र चेंडू आणि बॅटचा संपर्क नसल्या कारणाने हा डॉट बॉल पाहायला मिळाला विराजच्या माध्यमातून. 21 रन स्कोर कार्डवरती. 1.3. लेन बॉल आहे. बॅट अँड पॅटच्या मधून बॉल मागे चालला. क्या बात आहे. पुन्हा एकदा बीट केलं फलंदाजाला. विराज पाटीलने वेगावरती स्वार होतोय. प्रचंड वेगाने बॉल टाकतोय. सुरुवात त्याची आपण जर पाहिली विकेटने झाली. त्यानंतर सलग 2 वाईड बॉल त्याने टाकले. पुढच्या बॉलवरती झेल सुटला आणि त्यानंतर सलग 2 डॉट बॉल विराजच्या माध्यमातून आतापर्यंत पाहायला मिळाले. कमबॅक केलं या षटकामध्ये विराज पाटील या गोलंदाजाने. फुल टॉस आहे. यावेळेला ड्राईव्ह केला बॉलला. शॉर्ट एक्सचा कव्हरला. गुड फिल्डिंग. सिंगल हँडेड पकडला होता क्षेत्ररक्षकाने बॉलला. थ्रो येईल तदवर मात्र चिक्की सिंगल क्विक सिंगल पूर्ण केली आणि बऱ्याच अवधीनंतर मात्र आता स्ट्रायकिंग एंडला आलाय राज, ज्याने पहिल्या ओव्हरमध्ये पहिल्या 5 बॉलमध्ये धाबा त्याने बनवले आपल्या टीमला. 16. 1 रन होती त्या ठिकाणी आपण पाहिला आकाश शेलारच्या खात्यामध्ये आणि वैयक्तिक 16 धावांचं योगदान देणारा खेळाडू आता स्ट्रायकिंग एंडला आला. या ओव्हरचा शेवटचा बॉल. धाबा स्कोर कार्डवरती 22. कमबॅक केलंय
या षटकामध्ये विराज पाटीलने 1 विकेट त्याच्या खात्यामध्ये आणि आतापर्यंत पहिल्या 5 बॉलमध्ये 5 धावा खर्च केल्या विराज पाटील या गोलंदाजाने. रिव्हर्सचा प्रयत्न आहे, पुन्हा एकदा स्विच करायचा आहे आणि ते रनआउटची शक्यता. आता क्रॉसिंग पाहिलं जाईल. खरं तर आपण पाहिलं त्या ठिकाणी निघाला होता स्ट्राईकसाठी राज आणि खेळाडू बाद झाला आहे. त्या ठिकाणी बघा पुन्हा एकदा रिप्लेमध्ये विकीला परतावं लागेल. रिव्हर्सचा प्रयत्न होता, स्टान्स बदलला होता, लॅप शॉट ज्याला म्हणता येईल. विकेट किपरने देखील चांगलं काम केलं आणि त्याच दरम्यान स्ट्राईक रोटेट क्रॉसिंग झालं, त्यामुळे ते इथून परतावं लागेल विकीला. सांघिक यश मिळालं या ओव्हरमध्ये. हे षटक राहिलं नावालीच्या नावावरती, कारण या षटकामध्ये धावा खर्च केल्या विराजने फक्त 5. 1 विकेटाच्या खात्यामध्ये 2 षटकांच्या समाप्तीनंतर 2 गडी बाद 22 धावा. कौसा आणि निळजे या दोन्ही टीमच्या कर्णधारांना विनंती असेल, पहिलं सत्र जेव्हा संपेल तेव्हा टॉससाठी आपण रिपोर्टिंग करा. दुसरा सामनाच्या दिवसातला कौसा विपक्ष निळजे हा सामना तुम्हाला पाहायला मिळेल. तिसऱ्या षटकाला सुरुवात होईल. पुन्हा एकदा पावलेने एंडकडून मात्र हे षटक राहील. बॉलिंग मार्कवरती गोलंदाज झालेत. त्या ठिकाणी शिवम गोंधळे हा खेळाडू मैदानामध्ये आलाय. शिवम गोंधळे हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आला तिसऱ्या षटकासाठी. खरं तर वैयक्तिक पहिलं आणि सांघिक तिसरं षटक राहील शिवमचं, कारण 4 षटकं 4 फ्रेश गोलंदाज तुम्हाला या ठिकाणी यूज करायचे आहेत. त्यामुळे फ्रेश बॉलर पुन्हा एकदा येतो शिवम, यंगस्टर आहे या टीमचा. आणि समोर स्टार्किंग एंडला असतील त्या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये राज पाटील हा खेळाडू स्टार्किंग एंडला आहे, कारण मागच्या बॉलवरती रनआउटच्या स्वरूपात क्रॉसिंग झालं होतं. स्ट्राईक स्वतःकडे घेतली होती राजने. याच एंडने पहिल्या षटकामध्ये राजने चांगला परफॉर्मन्स केला होता. तो खेळाडू पुन्हा एकदा स्ट्रायकिंग एंडला आलाय. याही वेळेला उंच फटका मारलाय, बॉल हवेत, फिल्डर पोहोचेल का, नाही आहे. दोघांमध्ये मिसकम्युनिकेशन पाहायला मिळालं, त्याचा फायदा. झेल मात्र सुटला. त्या ठिकाणी बॉल सेफ लँडिंग झाला. कॉलिंग असायला हवं होतं. दोघांमध्ये लॉंग ऑन आणि लॉंग ऑफचे जे फिल्डर आहेत त्यांनी जर का एकाने कॉल केला असता तर झेल त्या ठिकाणी कॅरी करता आला असता. मिसकम्युनिकेशन त्याचा फायदा. या ठिकाणी 2 धावा आल्या बॅटिंग करत असताना टीम माताडीसाठी. धावसंख्येमध्ये बदल, 2 गडी बाद 24 धावा. अजून 11 चेंडूंचा खेळ बाकी आहे. पहिलं सत्र 40+ धावा होतील का, करावं लागतील पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करताना. यावेळेला आपण पाहताय टॉस केला बॉलला, राईज झाला चेंडू, टर्न विथ बाउन्स ज्याला म्हणता येईल. इथे मात्र क्रॉस बॅटेड फटका खेळण्याचा प्रयत्न, पायांची मुवमेंटच नव्हती. बघा पुन्हा एकदा रिप्ले आपण पाहता या बॉलचा. क्या बात आहे, अप्रतिम राईज झाला बॉल. सरप्राइझिंग डिलिव्हरी होती त्या ठिकाणी राजसाठी. अनइव्हन बाउन्स ज्याला म्हणतात, अतिरिक्त बाउन्स घेत असताना चेंडू. पुढचा बॉल कमी गतीचा, थोडंसं व्हेरिएशन, गती कमी केली ती बॉलची आणि पुन्हा एकदा स्लॉग हिटचा प्रयत्न केला. अगदी बॅटची वरची कडा घेतली होती. शॉर्ट स्क्वेअर लेगमध्ये बॉल जात असताना एक सिंगल रन या बॉलवरती मिळाली. कमालीचं कमबॅक. शिवम गोंधळे हा खेळाडू देखील प्रतिभा संपन्न आहे, वर्सटाईल आहे. त्याच्यामध्ये वेगवेगळी खरं तर गोलंदाजी करण्याची शैली आहे. प्रत्येक बॉल वेगळ्या दाटणीचा तो टाकतोय, त्यामुळे दबाव थोडासा आहे फलंदाजांवरती. 25वा धाव फलकावरती, गडी बाद झाले 2. अजूनही 9 चेंडूचा खेळ बाकी या पहिल्या सत्रामध्ये. स्ट्रायकिंग एंडला आलेत आता प्रणव आले स्ट्रायकिंग एंडला. हाफ ट्रॅकर, क्या बात आहे. पुन्हा एकदा बाउन्सर, वाईड बॉलचा इशारा. लाईन खराब होती, प्रचंड शफल झाले होते, वाईड लाईनच्या बाहेर बॉल चालला, त्यामुळे पंचांनी या चेंडूला वाईड घोषित केलं. मग हा बॉल अगदी शरीरापासून दूर होता आणि इथे मात्र पंचांनी या बॉलला वाईड घोषित केलं. फॉलो केलं फलंदाजाला जरूर, परंतु जास्तीचा बाहेर टाकला बॉल, त्यामुळे हा बॉल पंचांनी वाईड घोषित केला. एक्स्ट्रा रन मिळाली. 26 रन स्कोअर कार्डवरती लागताना आपण पाहताय. याही वेळेला पूलचा प्रयत्न आहे, फटका फसलाय, झेल होईल का, नाही आहे. अगदी लांब पडला बॉल. शॉर्ट फाईन लेगचा फिल्डर धावत आला होता, लॉंग चेस त्याच्यासाठी होतं आणि ते मात्र 2 धावा आल्या या बॉलवरती. 2 रनच्या मदतीने संघाची एकूण वाढती धावसंख्या आपण पाहता धाव फलकावरती 28. 2 गडी बाद 28. पहिल्या ओव्हरला चांगला स्टार्ट मिळाला. सेकंड ओव्हरला त्या ठिकाणी कमबॅक विराजने केलं, 5 धावा खर्च केल्या आणि त्यानंतर पुन्हा एकदा शिवम
या कर्दर षटकामध्ये आपली गुणवत्ता कौशल्य नैपुण्य सिद्ध करत असताना पहिल्या 4 मध्ये त्याने 6 धावा खर्च केल्या. शेवटचे 2 बॉल या ओव्हरमधले समोर फलंदाज प्रणव पुढे आले होते. काउंटर अटॅक, क्या बात आहे. स्टेप आउट होऊन मात्र इथे मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता आणि इथे चेंडू आणि बॅटचा संपर्क नाही. आतमध्ये आणला बॉलला. अप्रतिम अप्रतिम. बघा पुन्हा एकदा स्विंग होताना चेंडू पाहायला मिळाला. हलकासा कटर त्या ठिकाणी पाहिला आणि बॉलच्या पिचिंगपर्यंत पोहोचत असताना चेंडू आणि बॅटचा संपर्क नव्हता. हा डॉट बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळाला शिवमच्या माध्यमातून. कमी गतीचा आहे, हलकीशी कडा घेतली आहे, क्या बात आहे. कॉट बिहाइंड द विकेट. खेळाडू बाद प्रणव. या ओव्हरमध्ये देखील आपण पाहता नावाली संघाचं कमबॅक. धावा खर्च केल्या फक्त 6, गडी बाद केला 1 शिवमने. 3 षटकांच्या समाप्तीनंतर माताडी संघाची धावसंख्या धावफलकावरती 3 गडी बाद 28. हलकासा कटर अर्थ होता आणि त्या ठिकाणी हलकीशी कडा देखील घेतली बॅटची आणि त्यानंतर विकेट किपरचाही कौतुक. झेल पकडला. कॉट बिहाइंड द विकेटच्या स्वरूपात खेळाडू बाद झाला. 3 ओव्हरचा खेळ संपला. धावा स्कोर कार्डवरती आहेत त्या ठिकाणी 28, गडी बाद झाले 3. आता 1 षटक बाकी आहे, अंतिम षटक. अंतिम षटकाचा खेळ स्लॉग ओव्हर. तर स्लॉग ओव्हरमध्ये राज पाटील आहेत स्टॅकिंग एडवरती. राजकडून भरपूर अपेक्षा आहेत. टीमला जो आघाडीचा खेळाडू ज्याने आतापर्यंत वैयक्तिक आपल्या टीमला 9 बॉलमध्ये 19 धावांचं योगदान दिलंय. 2 षटकार 1 चौकार आपण त्याच्या इनिंगमध्ये पाहिला. प्रोजेक्टेड स्कोर आपण जर पाहिला, ज्या सरासरीने आता बॅटिंग झालीत पहिल्या 3 ओव्हरमध्ये 38-40च्या आसपास हा संघ पोहोचू शकतोय हे मात्र दाखवलं. परंतु एका ओव्हरमध्ये आपण पाहिला वाकळणचा किरण मात्रेने त्या ठिकाणी 30 धावा केल्या होत्या. त्यानंतर आणखीन रेकॉर्ड्स आपण पाहिले, 32 धावांचे देखील षटक पाहिले या स्पर्धेमध्ये. त्यामुळे इथे जर का गिअर बदलला, आक्रमण केलं तर धावा होतील आणि कारभार लागतील. शफल झाले डाव्या हाताचा गोलंदाज, क्या बात आहे. हा मॅक्शन बॉल प्रचंड वेगात टाकला होता आणि इथे डॉट बॉल पाहायला मिळतोय. दबाव पूर्णपणे राजवरती, दबाव पूर्णपणे बॅटिंग करणाऱ्या संघावरती. निर्धाव चेंडूने सुरुवात झाली. बघा काय बॉल टाकलाय, परफेक्ट यॉर्कर होता. थोडासा किंचित बाहेरचा निघाला. जर का स्टम्प्सला बरोबर लाईनमध्ये असता तर स्टम्प्सला हिट झाला असता, विकेट मिळाला असता. वन्स अगेन हा टप्पा थोडासा आपण जर पाहिला डावी असती सोडून चालला. वाईट बॉलचा इशारा पंचांकडून आला आणि त्या ठिकाणी पंचांचा इशारा खरं तर वाईट बॉल आहे. फिल्डिंग टीमचा रिव्ह्यू होतोय का सर? चला, वाईट बॉलसाठी रिव्ह्यू नाही आहे, त्यामुळे ऑनफिल्ड अंपायर निर्णय अंतिम असेल. फील्ड पोझिशन आपण जर पाहिली सध्याची खरं तर चांगल्या पद्धतीने लावली आहे. त्या ठिकाणी आपण पाहता डीप स्क्वेअर लेग, मिड विकेट, लॉंग ऑन, लॉंग ऑफ. त्याचबरोबर डीप बॅकवर्ड पॉईंटला फिल्डर आहे. शॉर्ट कव्हर, शॉर्ट थर्ड बॅन, शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट स्क्वेअर लेग. ही फील्ड पोझिशन तुम्ही सध्या पाहताय तुमच्या स्क्रीनवरती. ओमसाई MTC स्पोर्ट्स लाईव्हच्या माध्यमातून हे टेलिकास्ट. वाईट बॉल 29 धावा स्कोर कार्डवरती. पुढचा बॉल ब्लाइंड स्ट्रोक. कधी डोळे बंद झाले होते लास्ट मोमेंटला. हॅड अँड नेक कॉर्डिनेशन योग्य नव्हतं. शरीराचा वेध घेत असताना लेग बाईजच्या स्वरूपात या ठिकाणी सिंगल रन आली. अतिरिक्त रन्स मिळाली. बॅटिंग करताना टीम मातार्डीला. धावा स्कोर कार्डवरती 3 गडी बाद 30 धावा. खरं तर पहिलं षटक जेव्हा आलं 17 धावां तेव्हा असं वाटलं 50+ धावा येतील, परंतु आता अडचणी वाढत चालल्या. परंतु वेळ निघून गेलेली नाही आहे. अजून 1-2 मोठे फटके आले तर डेफिनेटली 50च्या आसपास पोहोचू शकतो. पुढच्या 4 बॉलमध्ये बॅटिंग करताना मातार्डी संघ. रोहित आला स्टॅकिंग एंडवरती. गतिमान बॉल प्रचंड वेगाने, फास्ट अँड फ्युरियस. लेग बिफोर द विकेटसाठी अपील झाली होती. पुन्हा एकदा लेग बाईस. शरीराचा वेध घेणारा हा चेंडू होता. प्रचंड वेग आहे गोलंदाजाकडे आणि काय गोलंदाजी करतोय, अप्रतिम. फॉलो थ्रू चांगला आहे. त्यानंतर आपण पाहिलं राऊंड विकेट येत असताना त्या ठिकाणी खरं तर आपण पाहिलं लेग बाईच्या स्वरूपात सिंगल मिळाली. क्लीन बोल्ड त्रिफा उद्ध्वस्त झाला. शफल झालं ते राज. दबाव वाढला होता डॉट बॉलचा आणि त्यानंतर विकेट मिळाला फिल्डिंग करत असताना टीम नावालीला.
विकेट मिळाला, त्रिफळा उद्ध्वस्त झाला राजचा आणि इथे मात्र दबाव आता पूर्णपणे माताडी संघावरती. 31 धावा स्कोर कार्डवरती आहेत. सूरजजी म्हात्रे आमचे आयोजक, त्यांचं देखील आगमन, त्यांचं सहर्ष स्वागत. कमालीची गोलंदाजी बघा, या ओव्हरमध्ये लिगल 1च रन खर्च केली. पुन्हा एकदा प्ले अँड मिस. वेग होता, टप्पा चांगला होता आणि इथे मात्र विकेट सॅक्रिफाईस करावी लागेल सार्थक या खेळाडूला. आणखीन एक सांघिक यश मिळत आहे टीम नावालीला. संघाचा संघनायक आणि एका बाजूला निलजे असंघाचा संघनायक, दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉसला या. पुन्हा एकदा फुल लेंथ आहे, प्रचंड वेगात टाकतो गोलंदाज त्या ठिकाणी प्रथमेश बॉल आणि इथे मात्र एक सिंगल घेतली, चिक्की सिंगल्स या ठिकाणी पाहायला मिळाली. बॅटला ब्रश करून मात्र बॉल मागे चालला, त्यामुळे ही धाव फलंदाजाच्या खात्यामध्ये जाईल आणि पहिलं सत्र या ठिकाणी समाप्त होताना आपण पाहत आहे. 5 गडी बाद, फक्त 32 धावा धाव फलकावरती आल्या 8च्या सरासरीने. ग्रेट कमबॅक. पहिल्या ओव्हरमध्ये 17, सेकंड ओव्हरमध्ये विराजने 5 धावा दिल्या, तिसऱ्या ओव्हरमध्ये शिवमने 6 धावांचं षटक टाकलं आणि चौथं षटक प्रथमेशचं भरपूर चांगलं राहिलं. फक्त 2 धावा त्याने खर्च केल्या, गडी बाद झाले 4. आता येणारे 24 बॉल विजयासाठी 33 धावांचं समीकरण उभं केलं आहे माताडी संघाने पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना नावाली संघासमोर. चला लगेच आपण टॉसकडे जातोय. कौसा टीमचा कॅप्टन आणि एका बाजूला निळजे असंघाचा कॅप्टन. टॉस केला जाईल. निळजे संघाचे कॅप्टन या ठिकाणी उपस्थित आहेत. कौसा टीमच्या कॅप्टनलाही विनंती राहील आपणही टॉससाठी या. काल रात्री इनामपुरीच्या मैदानावरती निळजे असंघाचा आम्ही सामना पाहिला, भिंगारी विरुद्ध ती लढत. खरं तर भरपूर संघर्षमय सामना आणि 23 धावांचा पाठलाग भिंगारी संघाच्या कुणालने केला होता एका षटकामध्ये. तर बेस्ट ऑफ लक तुम्हाला या मॅचसाठी. आणि एका बाजूला कौसा टीम तुम्हालाही शुभेच्छा. आदरणीय दत्ता पाटील साहेबांच्या शुभ हस्ते आम्ही हा टॉस घेतोय. निळजे गावचे समाजसेवक आणि सुप्रसिद्ध उद्योजक. छापा कॉल आणि इथे काटा आलाय. अभिनंदन कौसा टीम. थांबा केतन, इथे 2 मिनिटं थांबायचं आहे. टॉस तुम्ही जिंकलाय, समोर तगडा संघ आहे. काय रणनीती राहिली, काय निर्णय घ्याल तुम्ही? आम्ही फिल्डिंग करू. नुकताच पहिला सामना पाहिला, पहिली लढत थोडा ड्यू फॅक्टर होती, त्यामुळे धावा कमी आल्या. तुम्ही कितपत रोखाल या ठिकाणी निळजे संघाला पहिल्या सत्रामध्ये फिल्डिंग करताना? 40 ते 45 धावांच्या. क्या बात आहे. आणि काय सांगाल या संपूर्ण स्पर्धेबद्दल? चांगली स्पर्धा आहे, चांगलं वाटलं. तुम्हाला बेस्ट ऑफ लक. तर तुमच्या वाट्याला बॅटिंग आली आहे. कालची रात्र तुमच्यासाठी थोडीशी डेंजर राहिली, परंतु आज नवीन स्वप्न घेऊन या स्पर्धेमध्ये उतरलेला तुमच्या समोर कौसा संघ आहे. कशी रणनीती राहील? नक्कीच रणनीती एवढीच असेल की जेवढ्या रन्स काढता येईल तेवढ्या काढू, कारण की सध्या आमची वेळ खूप खराब चालू आहे. आम्ही काय पण केलं तरी आमच्या बाजूने रिझल्ट लागत नाही, तर आम्ही जेवढा आम्हाला चांगला खेळ करता येईल तेवढा खेळण्याचा प्रयत्न करू. क्या बात आहे. वेळ नक्की तुमची चांगली येईल, कारण नशिबापेक्षा कर्तृत्वावर विश्वास ठेवा, कर्तृत्व चांगलं ठेवा. तुमची वेळ बदलायला वेळ लागणार नाही. तुम्हालाही शुभेच्छा आणि एका बाजूला कौसा टीमला देखील शुभेच्छा. टॉस जिंकलाय कौसा संघाने, फिल्डिंगचा निर्णय घेतला पुढच्या मॅचमध्ये. धन्यवाद. तेहतीस धावांचा पाठलाग करायचा या करता लढतीमध्ये आता नावाली संघाला. चला माताडी संघ लगेच फिल्डिंग लावून घ्या. आजचा 5वा दिवस, उद्या शेवटचा दिवस या स्पर्धेचा. अंतिम मेगा फिनालेच्या लढती होतील, उपांत्य फेरीच्या लढती पाहायला मिळतील. बघा राजचं योगदान 12 बॉल 19. राजने पहिल्या षटकामध्ये मला वाटतं 5 मध्ये 16 धावा केल्या होत्या. त्यानंतर राजला फारसा इम्पॅक्ट टाकता आला नव्हता. आकाश शेलार ज्याने 2 बॉलमध्ये 1 धावांचं योगदान दिलं. विकी त्याने 3 धावा केल्या आपल्या टीमसाठी. प्रणवने 2 धावांचं योगदान. रोहित नॉटआउट 1. सार्थक त्या ठिकाणी रनआउटच्या स्वरूपात बाद झाला 0वरती. आणि त्यानंतर आपण पहिल्या धावा टोटल आपण जर पाहिलं धाव फलकावरती आल्या 32. बॉलिंगमधलं देखील योगदान आपण जर पाहिलं, कुणालच्या पहिल्या षटकामध्ये 17 आल्यानंतर असं वाटलं मोठं टार्गेट येईल, परंतु विराजने कमबॅक केलं. त्याने 1 विकेट काढला. पहिला 5 धावा खर्च केल्या. शिवमने 6 धावा खर्च करताना 1 विकेट मिळाला. प्रथमेशने स्लॉग ओव्हरमध्ये कमालीची गोलंदाजी केली. 1 विकेट आणि फक्त 2 धावा त्याने खर्च केल्या. एक्स्ट्रा रन आपण पाहिला या इनिंगमध्ये 6. नेक्स्ट मॅच बिग फाईट. कौसा विपक्ष निळजे. वेळ खराब आहे सांगितली निळजे संघाच्या संघनायकाने, परंतु वेळ नक्कीच चांगली येईल. प्रयत्न करत राहा. अपयश ही यशाची पहिली पायरी आहे. जितका अपयश तुमच्या वाटेला येईल तितका तुमचा खरं तर कॉन्फिडन्स वाढत जाईल.
पुढच्या इनिंगसाठी तुम्हाला आत्मपरीक्षण करावं लागेल आणि चांगला खेळ मात्र दोन्ही टीमच्या माध्यमातून अपेक्षित राहील. दोन्ही टीमच्या समर्थकांसाठी मॅचला सुरुवात झाली. 33 धावांचा पाठलाग या ठिकाणी करायचा आणि सलामीवीर जर्सी नंबर आपण पाहता 333 साई आलेत आणि त्यांच्या बरोबरीने आहेत त्या ठिकाणी विपुल पाटील. लो स्कोर सामना जरी असला तरी तुम्हाला तिसऱ्या दिवसाचा सामना आठवला असेल. शेवटचा 3 बॉलमध्ये 1 रन करता आली नव्हती दैसर टीमला. या विकेटने मात्र खऱ्या अर्थानं गोलंदाजांनाही चांगली साथ दिली, फलंदाजांसाठी देखील तितकीच चांगली राहिली बॅटिंग पॅराडाईज विकेट. त्यामुळे काही होऊ शकतं या मॅचमध्ये. एखादा मोठा उलटफेर करेल का माताडी संघ हे पाहावं लागेल. 33 धावांचा पाठलाग 8.25 हा रिक्वायर्ड रन रेट पर ओव्हर मागे राहील या मॅचमध्ये. बॅटिंग करत असताना टीम नावाली समोर. सकाळचं सत्र आलेल्या सर्व पाहुण्यांचं त्याचबरोबरीने सर्व खेळाडूंचं प्रेक्षकांचं आपण या स्पर्धेच्या माध्यमातून आई गावदेवी चषक घेसर या स्पर्धेमध्ये करूया स्वागत. चालेल का? 33 धावा बोलला ठीक आहे. नाही सर्वांनाच काढायला लावतात म्हणून बाकी काय नाही. ठीक आहे. 33 धावाचा पाठलाग करायचा आहे. खरं तर कल्याण डोंबिवली क्रिकेट संघटनेचे जे रूल्स आहेत त्या रूल्सचं पालन हे मात्र प्रत्येक खेळाडूला त्या ठिकाणी करावं लागतं. शिस्तबद्ध आयोजन आणि शिस्तबद्ध नियोजन तुम्ही पाहता या परिसरामध्ये सातत्याने. पहिल्या षटकासाठी आले त्या ठिकाणी राज ज्याने बॅटिंगमध्ये 19 धावांचं योगदान आपल्या टीमला दिलं आहे आणि संघाच्या धावा फक्त 32 होत्या. कोणत्याही खेळाडूला फारसं चांगला इम्पॅक्ट टाकता आलं नव्हतं. आता विपुल स्ट्रायकिंग एंडला आहेत, त्याच्याबरोबरीने साई नॉन स्ट्रायकिंग एंडला. पहिला बॉल तयार. पहिलाच बॉल डाऊन द लेग. पहिला बॉल वाईड त्या ठिकाणी पाहायला मिळाला. थ्रो आला होता मागून बघा, थोडा प्रेझेन्स ऑफ माइंड वापरला होता परंतु वाईड बॉलचा इशारा असल्या कारणाने अकाउंट ओपन झालं आहे. तर नावाली संघाचं क्षमा असावी. नावाली टीम आणि एका बाजूला माताडी संघ मैदानामध्ये खेळतोय. अकाउंट ओपन झालं त्या ठिकाणी. 1 रन स्कोर कार्डवरती आहे. 33 धावांचा पाठलाग मैदानामध्ये करायचा परंतु बिग फाईट नेक्स्ट मॅच पुढचा सामना देखील तितकाच रंगतदार असेल. कौसा आणि निळजे कुठेही जाऊ नका, स्पर्धा पाहत राहा. यावेळेला फुल लेंथ आहे. अप्रतिम टप्पा पडल्यानंतर चेंडू खाली राहिला आणि इथे मात्र हा निर्धाव चेंडू. सर्वात जास्त डॉट बॉल तुम्हाला इनिंगमध्ये टाकावे लागतील. या धावा वाचवायच्या असतील तर तुम्हाला जास्तीत जास्त डॉट बॉल किंवा विकेट आणि त्याहीपेक्षा फील्डिंग चांगली करावी लागेल. तेव्हाच धावा डिपेंड करता येतील. कोणतेही टार्गेट तुम्हाला विजयाची आम्ही कधीच देत नाही आहे. यावेळेला पायात बॉल आहे. लाऊड अपील होती लेग बिफोर द विकेटसाठी. बघा टप्पा पडल्यानंतर बॉल झपकन आतमध्ये आला होता आणि पंचाने सांगितलंय या ठिकाणी लेग बायच्या स्वरूपात एक सिंगल मिळेल. रिप्ले आपण पाहता या बॉलचा. कमालीचा चेंडू होता, आतमध्ये आला होता. कदाचित डावी एसटी मिस करत होता, त्यामुळे अगदी योग्य निर्णय पंचांचा असावा. बघा बॉलचं पिचिंग इम्पॅक्ट, हाईट फॅक्टर सर्व काही तुम्हाला त्या ठिकाणी पाहावं लागतं आणि योग्य निर्णय पंचांच्या माध्यमातून पाहायला मिळाला. 2 धावा एक्स्ट्राच्या स्वरूपात. शाहीन सर त्या ठिकाणी मेन अंपायरच्या भूमिकेमध्ये आहेत. ऑफिशियल्स स्क्वेअर लेग पंच हेमंतजी कोळी. डेड बॉल. रिलीज ऑफ डिलिव्हरीमध्ये थोडासा व्यत्यय निर्माण झाला. पुन्हा एकदा आपल्या ट्रॅकवरती यावं लागेल राज पाटीलला, ज्यांना आपण सध्या ऑन स्क्रीन पाहत आहे. थोडासा निराश आहे कारण त्यांना माहिती होतं पहिल्या सत्रामध्ये चांगलं टोटल उभारायचं होतं. प्रयत्न त्याने भरपूर चांगले केले पण तो बॉलिंग अप्रतिम राहिली नावाली टीमची. दबाव पहिल्या सत्रामध्ये पाहिला. यावेळेला थोडासा अनऑर्थोडॉक्स टाईप पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न होता. लाऊड अपील. पुन्हा एकदा हाईट फॅक्टर या ठिकाणी पाहिलं जाईल कदाचित. बघा थोडासा फुल लेंथ आहे बॉल. टप्पा पडत असताना उसळी घेतली आणि शफल होते खेळाडू. हाईट फॅक्टर, त्यामुळे अगदी योग्य निर्णय शाहीन सर यांच्या माध्यमातून पुन्हा एकदा पाहायला मिळाला. चांगलं काम मॅच ऑफिशियल्स या ठिकाणी करतायत. डॉट बॉल. निर्धाव चेंडू. पहिल्या षटकापासून दबाव तुम्हाला टाकावा लागेल नावाली संघावरती आणि पहिलं पॉवर प्लेचं षटक राजच्या हातामध्ये आहे. यावेळेला यॉर्कर खोदून काढला, ड्राईव्ह केला बॉलला. मिड ऑफला फिल्डर आहे त्या ठिकाणी. 1 धाव मिळाली. अगदी क्विक सिंगल ज्याला म्हणता येईल. वेगात मात्र ही रन कंप्लीट करत असताना 1 रन या ठिकाणी लिगल पहिली 1 रन मिळाली नावाली टीमला. साईच्या बॅटमधून धावा स्कोर कार्डवरती आहेत या ठिकाणी 3. अजूनही 20 बॉलमध्ये 30 धावांचं समीकरण. 20 मध्ये 30. 99% मेहनत, 1% लक फॅक्टर तुमच्या वाट्याला असणं गरजेचं आहे. मगाशी सांगितलं निलजे असं अच्या कॅप्टनने
कधी कधी आमचं गेम प्लॅनिंग फारसं आम्हाला पुढे घेऊन जात नाही आहे. लक फॅक्टर देखील फार महत्त्वाचे आहेत. ओव्हर पिच आहे. पुन्हा एकदा आपण पाहिलं बॅकक्लिपला प्रचंड वर घेतलं होतं. मोठा फटका एक्झिक्यूट करायचा होता. आतली कडा घेत असताना बॉल चालला मिड विकेटला. थ्रो आलाय. क्या बात आहे. डिरेक्ट हिट. अप्रतिम थ्रो पाहिला आणि इथे रन आउटच्या स्वरूपात विकेट मिळाला. फिल्डिंग फार महत्वाची आणि काय थ्रो केला होता त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आकाशचा हा थ्रो. विकेट किपरचंही कौतुक करावं लागेल रोहितचं. त्याने बॉल सोडून दिला कारण त्यांना माहिती आहे हा थ्रो ऑन दी स्टंप आहे आणि इथे मात्र रन आउटच्या स्वरूपात खेळाडू बाद झाले. पहिला धक्का असेल नावाले टीमला. हॅलो चेक. बघा दुसरी धाव घेत असताना मात्र ती घातकी ठरली. या ठिकाणी खेळाडू बाद होताना आपण पाहिले. त्या ठिकाणी विपुल नौका खेळाडू विराज आता मैदानाच्या आतमध्ये आलाय. 4 धावा स्कोर कार्डवरती पहिलं षटक निर्णायक राहिलंय. चांगला स्टार्ट मिळालाय आता पुन्हा एकदा माताडी टीमला. यावेळेला आपण पाहिला फटका लाजवाब आहे. एक्सा कव्हरला डीपमध्ये थ्रू द कव्हर्स. डीपमध्ये फिल्डर आहेत. एकच सिंगल इथे मिळाली आणि पहिल्या पॉवर प्लेमध्ये धावा खर्च करतो राज. फक्त 5. एक सांघिक यश मिळालं फिल्डिंग करताना माताडी संघाला. हा आता सामना बॅलन्स आहे असं म्हणायला हरकत नाही आहे कारण 33चा पाठला करताना आता येणारे 18 बॉल विजयासाठी 28चं समीकरण. 18 चेंडूमध्ये 28 धावा हे कॅल्क्युलेशन या मॅचमध्ये आलं. 9.33चं समीकरण. पहिल्या षटकामध्ये 8.25. बघा नेक्स्ट मॅच डे 5. कौसा विपक्ष निळजे. टॉस जिंकलाय कौसा संघाने. त्याने क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. निळजे संघाला बॅटिंगला इन्व्हाइट केलं पुढच्या मॅचमध्ये पहिल्या सत्रामध्ये. दोन्ही टीमला आपण देऊया खूप साऱ्या शुभेच्छा. भरपूर चांगली लढत पुन्हा एकदा पाहायला मिळेल. परंतु आजच्या दिवसामधला पहिला सामना कोण जिंकणार? मारताडी नावाली हा पहिला सामना. कौसा विपक्ष निळजे हा दुसरा सामना. वाकण विपक्ष हेदुटणे हा तिसरा सामना. वाडेगर विपक्ष वाकण हा चौथा सामना. मोठी देसाई विपक्ष सोनारपाडा अमोल हा 5वा सामना असेल आजचा शेड्यूल या स्पर्धेचा. आई गावदेवी चषक घेसरचं हे पर्व. बॉलिंग मार्कवरती आता फारेंडने मात्र गोलंदाज येतो त्या ठिकाणी. सेकंड ओव्हरसाठी सार्थक ठाकूर आलाय. सार्थक ठाकूर चांगला मोमेंटम पहिल्या ओव्हरमध्ये दिलाय राजने आपल्या टीमला. अष्टपैलू खेळाडू आहे राज. त्याने बॅटिंग करताना 19 धावा केल्या. बॉलिंग करत असताना पॉवर प्लेमध्ये इकॉनॉमिकल फिगर षटक फक्त 5 धावांचं त्याने टाकलं. त्यामुळे खरं त्याचं कौतुक व्हायला हवं. सार्थक आलेत बॉलिंग ट्रॅकवादी समोर. विराज पाटील स्टॅकिंग एंडला. 9.33 18 बॉल 28 हे कॅल्क्युलेशन आहे या मॅचमध्ये. जरी सामना लो स्कोरिंग असला तरी मात्र आपण पाहिला माताडी संघाच्या सर्व खेळाडूंचा कॉन्फिडन्स लेवल अगदी वेगळ्या शैलीचा राहिला आहे. वेगळ्या आत्मविश्वासाने हे खेळाडू मैदानामध्ये उतरलेले आहेत. सकारात्मक दृष्टिकोन दाखवत असताना खोलात टाकलाय. यावेळेला बॉलला खोदून काढलाय. बॉलर्स बॅक ड्राईव्ह. बॉल मागे चला. सेकंडचा कॉल. रिस्की रन कंप्लीट होताना पाहायला मिळाली. 2 धावा आल्या या बॉलवरती. सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट करत असताना आपण करण बेडेकरला पाहिलं. आगासनचा खेळाडू. त्याने 8 वेळा सलग 2 धावा घेतल्या. हा रेकॉर्ड या स्पर्धेमध्ये त्याच्या नावावरती राहिला आणि त्या 2 रनमुळेच तो संघ जिंकला हे म्हणायला हरकत नाही आहे. कारण त्याने केलेल्या धावा संध्याकाळचं सत्र होतं अगदी 6 वाजून 10 मिनिटाचा कालावधी. तिथून मात्र 3 बॉलमध्ये 1 रन दहिसर संघाला करता आली नव्हती आणि त्यावेळेला आगासन संघ जिंकला आणि त्यांना बाई देखील मिळाली. डबल धमाका एकाच दिवसामध्ये 2 आल्या. 2ला देखील महत्त्व आहे. 7 धावा स्कोर कार्डवरती आहेत आता. 26ची गरज. वेगवान चेंडू लाऊड अफी लेग बिफोर द विकेट. प्लम LB विकेट मिळाला. सार्थकला विकेट मिळाला. माताडी संघाला आता येणारे 16 बॉल विजयासाठी 26चं समीकरण.
डब्ल्यूच्या स्वरूपात खेळाडू बाद झाला. त्या ठिकाणी विराज नौका खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आलाय. प्रणव मुकादम खरं एक अष्टपैलू खेळाडू आहे या टीमचा. अतिशय विध्वंसक फलंदाजीसाठी हा खेळाडू ओळखला जातोय. प्रणव मुकादम त्याला आपण सध्या मैदानामध्ये पाहत आहे. खरं तर या मॅचमध्ये त्याला इम्पॅक्ट टाकावा लागेल, कारण 33 धावा पाठलाग त्यांना करायचा आहे. आणि सुरुवात थोडी खराब झाली आहे, कारण पहिल्या षटकामध्ये धावा आल्या होत्या फक्त 5 आणि इथे आता 2 धावा 1 विकेट मिळाला आहे. त्या ठिकाणी सार्थक ठाकूरला येणारे 16 चेंडू विजयासाठी 26 समीकरण या मॅचमध्ये आहे. मॅच ऑन आहे, सामना अजूनही बॅलन्स आहे. या मॅचमध्ये मात्र आणखीन तुम्हाला रोमांचकता वाढताना पाहायला मिळेल. सार्थकचं हे षटक बॉलिंग मार्कमध्ये फुल टॉस टर्न केला बॉलला. ऑन ड्राईव्हचा फटका आहे. मिड विकेटला फिल्डर धावत आलाय, सिंगल हँडेड पकडला आणि काय थ्रो होता, अप्रतिम जबरदस्त फिल्डिंग. बघा खरं तर फलंदाजांना दुसऱ्या रनसाठी चान्स दिलेला नाहीये, संधी निर्माण करून दिलेली. इतकी चांगली फिल्डिंग त्या ठिकाणी होताना पाहायला मिळाली. कमालीचे एफर्ट्स पुष्पक आहेत त्या ठिकाणी. मिड विकेटला चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली, अप्रतिम फिल्डिंग. एकच धाव या ठिकाणी मिळाली. स्ट्राईक रोटेट करून द्यायचं नाही, कारण त्यांना माहिती आहे हा सामना लो स्कोरिंग आहे. सिंगल डबलमध्ये कन्वर्ट केलं तर डेफिनेटली दबाव फिल्डिंग टीमवरती येईल आणि इथे चांगलं फिल्डिंगचं पृथक्करण पाहायला मिळालं. 8 धावा आहेत धावफलकावरती. 33चा पाठलाग करत असताना अजूनही 25ची गरज 15 बॉलमध्ये. यावेळेला ऑन साईडला मिड विकेटला पुष्पक येतोय बॉल खाली. झेल होईल का? झेल सुटलाय, कॉलिंग नाही आहे आणि इथे मात्र संधी मिळाली साईला, जीवनदान मिळालं साईला आणि त्याहीपेक्षा महत्त्वाच्या 2 किमती धावा मिळाल्या बॅटिंग करताना नावाली संघाला, जिथे टार्गेट कमी आहे. आणि अशा ठिकाणी मात्र मिस्टेक्स पाहायला मिळाली. पुष्पक होते आणि त्यांच्या बाजूला असते क्षेत्ररक्षक. दोघांमध्ये मिसकम्युनिकेशन कॉल होता. पुष्पकचा हा झेल होता, झेल ऑलमोस्ट त्यांच्या हातामध्ये आला होता आणि तिथून खाली पडला. बघा खरं तर टेन्शन, दबाव आणि या रिॲक्शन तुम्ही सार्थकच्या पाहताय, कारण त्यांना माहिती आहे या विकेटचं महत्त्व किती आहे. पुन्हा एकदा फुलटॉस गॅपमध्ये खेळलेत. ऑन साईडला लो फुलटॉसला टर्न केला. पुन्हा एकदा पुष्पक त्या ठिकाणी आहे. परत एक वेळा चांगला थ्रो पाहायला मिळाला. एक सिंगल त्या ठिकाणी मिळाली. मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवलं या ठिकाणी नावाली संघाच्या फलंदाजांना. माताडी टीमने आतापर्यंत चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. पहिल्या षटकामध्ये राज, या षटकामध्ये सार्थक. 4 बॉलमध्ये 4चं योगदान साईच्या माध्यमातून पाहिलं. त्यांच्या बरोबरीने प्रणय मुकादम या खेळाडूचं एक रनचं योगदान आपण पाहिलं. प्रणय स्टॅकिंग एंडला आलेत. ऑन साईडला स्लॉग हिट केलाय, स्वीट साऊंड, परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. बॉल चालला काऊ कॉर्नर रिजनकडे. 1 बाउन्स ओव्हर द लाईन, सीमा पार, संघर्षमय चौकार. तब्बल 10 पहिल्या ओव्हरमध्ये 5 होत्या. एकूण धावा धावफलकावरती 2 गडी बाद 15. हे षटक थोडंसं इव्हेंटफुल राहिलं, कारण या षटकामध्ये साईला जीवनदान मिळालं, जो वैयक्तिक 4 बॉल 4 वरती खेळतो. त्याच्याबरोबर प्रणय मुकादम हा खेळाडू 2 बॉल 5 एक चौकार त्याच्या बॅटमधून पाहिला निर्णायक क्षणाला. आता 12 मध्ये विजयासाठी 18 धावांचं समीकरण. 12 बॉल 18, 9.00. हे षटक फार महत्त्वाचं राहील या खरं तर सामन्यासाठी. आपण आगासनचा ओमकार मुंडेला पाहिलं होतं, त्याने 4 धावांचं षटक टाकलं होतं. तिसऱ्या ओव्हरमध्ये फक्त त्याने धावा खर्च केल्या 3. 4 धावा खर्च करताना 3 विकेट त्याला मिळाले होते आणि तिथून सामना खुला झाला होता. त्या सामन्यामध्ये कमबॅक आगासन टीमने केलं आणि तदनंतर आक्रमण देखील झालं. दहिसर टीमकडून जेव्हा 5 मध्ये 14 बनवायच्या होत्या, 2 बॉल 2 षटकार ठोकले होते. फलंदाजाने 3 बॉलमध्ये 2 धावा किंवा 1 आली असते तरी जिंकले असे, पण 1 रन देखील झाली नव्हती, त्यामुळे पराभूत व्हावं लागलं. आता येणारे 12 बॉल विजयासाठी 18. हे षटक ठरवेल हा सामना कोणत्या संघाच्या बाजूला जाईल. माताडी की नावाली, पहिला सामना. सकाळचं सत्र आहे, अगदी वेळेवरती दोन्ही संघ आले. ड्यू फॅक्टर टॉस महत्त्वाचा होता, टॉस जिंकला होता नावाली संघाने. नेक्स्ट मॅच आपण पाहणार आहोत कौसा विपक्ष निळजे बिग फाईट. 5व्या दिवसातील हा दुसरा सामना. दोन्ही टीमला आपण देऊया खूप साऱ्या शुभेच्छा पुढच्या लढतीसाठी. आणि यावेळेला आपण पाहता बॉलिंग मार्कवरती आलेत पुष्पक ठाकूर, चांगला क्षेत्ररक्षक आहे. हे षटक देखील तितकंच त्यांना चांगलं टाकावं लागेल. निर्णायक षटक राहील या मॅचमध्ये. तिसरं षटक. 12 बॉल 18 समोर साई, ज्याला जीवनदान मिळालं. आक्रमक असा खेळाडू, सलामीवीर, आघाडीचा खेळाडू स्टॅकिंग एंडला. पहिला बॉल, पंचांचा इशारा, पुन्हा एकदा डॅड बॉल. खरं तर एखादा चुकीचा बॉल टाकण्यापेक्षा पुन्हा माघार परतणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे. आपल्या ट्रॅकवरती मागे आले त्या ठिकाणी. पुन्हा एकदा पुष्पक
खूप महत्त्वाचा बॉल टाकेल यानंतरचा हे षटक तितकंच निर्णायक राहील दोन्ही टीमसाठी. बॅकफुटला जाऊन कटचा प्रयत्न आहे, थोडासा बाहेर टाकला अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून दूर. पंचांचा इशारा वाईड बॉल. अतिरिक्त रन्सने मात्र या डावाला सुरुवात केली. जेव्हा लो स्कोरिंग सामना असतो तेव्हा अतिरिक्त रन्स देखील तुम्हाला कमी खर्च करावा लागतील. मार्जिन ऑफ एरर तुम्हाला कमी करावा लागेल. चुका तुमच्या टाळाव्या लागतील. जितक्या जास्त चुका होतील तितका संघ तुमचा अडचणीमध्ये येईल. त्यामुळे तुम्हाला इथून मात्र पॉझिटिव्हच घ्यावं लागेल, सकारात्मक दृष्टिकोन तोही महत्त्वाचा. बॅकफुटला गेले, गॅपमध्ये खेळले, कव्हर पॉईंटला डीपमध्ये कटचा फटका आपण पाहिला. फिल्डर आहे त्या ठिकाणी. सेकंडचा कॉल. 2 धावा अगदी सहजगत्या घेऊन गेले दोन्ही फलंदाज. आता येणारे 11 बॉल विजयासाठी 15चं समीकरण. 11 चेंडूमध्ये 15 धावा हे कॅल्क्युलेशन या मॅचमध्ये आलंय. सकाळचा सामना, हा सामना शेवटच्या बॉलपर्यंत जाईल का? गेला तर मात्र हाय व्होल्टेज होईल. अटीतटीची ही लढत तुम्हाला पाहायला मिळेल. त्यामुळे इथे खरं तर हे षटक निर्णायक टाकावंच लागेल कोणत्याही परिस्थितीमध्ये. पुष्पक ठाकूरला गुणवत्ता आहे या खेळाडूकडे, कमबॅक करावं लागेल. 11 बॉल विजयासाठी 15चं समीकरण. हलकीशी कडा, फ्लाय स्लिपला संधी आहे, बॉल थांबवलाय. चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली. असं वाटलं झेल होईल, परंतु एक धाव आली. बघा, जेव्हा सामना लो स्कोर असतो तेव्हा फलंदाजाचं माइंडसेट वेगळं असतं. सिंगल डबल जेव्हा धावा जास्त असतात तेव्हा मात्र फलंदाज फ्री माइंडेड अटॅक करतो आणि तेच अटॅक तुम्हाला तुमच्या विजयाकडे घेऊन जातं. आणि इथे बघा, थोडासा वेग जर का आणखीन खेळ पुढे गेला आणि जास्तीचे डॉट बॉल गोलंदाजाने टाकले, विकेट जर का मिळाले तर दबाव वाढेल नावाली संघावरती. काही घडू शकतं या मॅचमध्ये. 10 बॉल 14चं समीकरण या मॅचमध्ये आलंय. अंतिम 10 चेंडू आणि विजयासाठी 14. पुष्पकचं हे षटक समोर. पुन्हा एकदा स्टॅकिंग एंडला प्रणय मुकादम हा खेळाडू आलाय. त्याच्या बॅटमधून चौकार पाहिला. पुन्हा एकदा आपण पाहिला ड्राईव्ह, अगदी बाहेरून बॉलला खेचून मारलाय. कवसला त्या ठिकाणी फिल्डर आहे डीपमध्ये. फक्त सिंगल रन मिळाले. टाळ्या होत आहेत त्या ठिकाणी, शतरक्षासाठी टाळ्या होतात गोलंदाजासाठी. 9 बॉल 13 हे कॅल्क्युलेशन. पुढचे 3 बॉल, तर त्या 3 बॉलमध्ये एका दुसरा मोठा फटका आला तर हा सामना पूर्णपणे सोपा होईल नावाली संघासाठी. आणि जर का विकेट मिळाल्या तर दबाव राहील टीम नावालीवरती. प्रत्येक खेळाडू पुष्पक जोबल येतोय, त्याला मात्र सांगतोय, गायडन्स करतोय, मार्गदर्शन करतात खेळाडू कशा पद्धतीने इथे मात्र कमबॅक करता येईल. विकेट हवा आहे, धावा कमी खर्च करायच्या आहेत, फिल्डिंगमध्ये बदल करता येतील का याची चर्चा सध्या सुरू आहे. हा सामना आपण जर पाहिला रफ अँड टफ आता अगदीशय होत चाललाय. 9 बॉल 13चं समीकरण. पहिला सामनाच्या दिवसातला अप्रतिम ही लढत. आपलं अस्तित्व कायम ठेवायचं आहे या स्पर्धेमध्ये. आपल्या संघाला पुढच्या फेरीमध्ये घेऊन जायचं आहे, हे स्वप्न दोन्ही संघांनी उराशी बाळगलेले आहेत. त्यामुळे चांगली लढत या ठिकाणी पाहायला मिळेल. रिव्हर्सचा प्रयत्न होता, स्टान्स बदलला होता आणि इथे मात्र खोलात टाकला बॉल. डॉट. या क्षणाचा प्रत्येक डॉट बॉल माताडी संघासाठी हॉट बॉल असेल, कारण इथे मात्र हेच डॉट बॉल तुम्हाला या ठिकाणी आव्हान कायम ठेवून देतील या सामन्यामध्ये, या स्पर्धेमध्ये. निर्धाव बॉल टाकला. बघा, स्टान्स रीड केल्यानंतर मात्र बॉल ॲक्युरेट लाईनमध्ये टाकला. गोलंदाज पुष्पकचंही कौतुक व्हायला हवं. आता 8 मध्ये विजयासाठी 13 धावा. 8 बॉल 13चं समीकरण. शेवटचे 2 निर्णायक चेंडू पुष्पकचे असतील या ओव्हरमध्ये. 8 बॉल 13. फुल टॉस ऑन साईडला. पुन्हा एकदा ऑन ड्राईव्ह आहे. मिड विकेटचा फिल्डर आलाय, घाई झाली आहे आणि इथे मात्र सेकंडचा कॉल. प्रणव त्या ठिकाणी होते, बॉलला स्टॉप करत असताना नशीब बॉल पायाला लागला, अन्यथा हा चौकार देखील आला असता. त्यामुळे नशिबाची साथ मिळाली माताडी संघाला. बघा, रिप्ले पुन्हा एकदा आपण बॉलचा पाहत आहे. थोडेसे फंबल झाले आणि त्यानंतर बॉलला थांबवलं आणि तदनंतर 2 धावा देखील आल्या. 2 रनच्या मध्येने समीकरण बदललं. आता 7 बॉल विजयासाठी 11 धावांचं समीकरण. या ओव्हरमधला शेवटचा बॉल. पहिल्या 5 मध्ये 7 धावा खर्च केल्या. हा बॉल अतिशय निर्णायक आहे. जर का इथे मोठा फटका आला तर डेफिनेटली नावाली संघ तुम्हाला फ्रंटफुटला येताना पाहायला मिळेल. 7 बॉल 11. 7-11चं हे कॅल्क्युलेशन या मॅचमध्ये आलंय. सामना बॅलन्स आहे. 7 बॉल 11. ऑन साइडला स्लॉग इट केलाय. लॉंग चेस पॅरलल. हा फटका लाजवाब आहे. या फटक्यामध्ये आहे वजन आणि साई पाटीलच्या बॅटमधून आलाय षटकार. 6 धावा.
नेपाली संघाच्या फलंदाजांची खरं तर ही संयमाची अग्निपरीक्षा होती. संयम त्याने प्रचंड दाखवला आणि लास्ट बॉलवरती षटकार ठोकल्यानंतर सुटकेचा निश्वास घेतला होता साईने. आणि काय फटका होता, स्लॉग हिट बघा. शतरक्षक वाडी स्लॉंगनला आणि कॉकॉर्नला उभे होते. मध्ये अगदी गॅपमध्ये हा फटका होता. मिडविकेटच्या समोर हा स्ट्रोक पाहायला मिळाला. पॅरलल षटकार ठोकत असताना आता हा सामना आला आहे 6 मध्ये 5 वरती. लेस दॅन रन बॉल इक्वेशन. 5 धावांची गरज 6 मध्ये. साई पाटील ज्याला जीवनदान दिलं होतं, हा खरं तर मॅनहॅटन ग्राफ्स तुम्ही पाहताय. या दोन्ही संघांचा पहिल्या ओव्हरमध्ये 17 होत्या. पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करताना माथाडी संघाच्या माध्यमातून त्याला प्रत्युत्तर देताना फक्त 4 आल्या होत्या. राजने चांगली गोलंदाजी करताना 1 विकेट त्या ठिकाणी मिळाला होता. सेकंड ओव्हरला देखील आपण जर पाहिला, नावाली संघ पुढे आला 10 धावा त्यांच्या माध्यमातून. पहिल्या तिसऱ्या ओव्हरमध्ये देखील नावाली संघ पुढे 13 धावा आल्या, ज्या ठिकाणी तिसऱ्या ओव्हरमध्ये 6 होत्या. आता अंतिम षटकामध्ये धावा बनवायच्या त्या ठिकाणी 5. हा ग्राफ तुम्ही पाहता वर चाललाय, अगदी विजयाच्या दिशेने वाटचाल करत असताना आता नावाली संघ सुरुवात थोडी डळमळीत झाली, परंतु त्यानंतर कमबॅक त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळालं. फक्त 5 धावांची गरज 6 बॉलमध्ये. 6 चेंडू आणि 5 धावा हे समीकरण आहे आता या मॅचमध्ये. नेक्स्ट मॅच कौसा विपक्ष निळजे अ. दोन्ही टीम रेडी राहा. आपण प्रणव शेलार आलेत शेवटच्या षटकामध्ये. बिग फाईट तुम्हाला पाहायला मिळेल यानंतर. आणखीन एक मोठी लढत असेल, परंतु या अगोदर लास्ट ओव्हर थ्रिल, शेवटचा ओव्हरचा थरार नाट्य तुम्हाला या सामन्यामध्ये पाहायला मिळेल. 6 चेंडूमध्ये 5 धावांचं समीकरण. पहिले 3 बॉल ठरवतील हा सामना कोणत्या दिशेने जाईल. बॉल निर्णायक टाकावे लागतील मैदानाच्या आतमध्ये. प्रणव शेलारला समोर आहेत त्या ठिकाणी प्रणय मुकादम. नॉनस्ट्रायकिंग एंडला साई पाटील, ज्याच्या बॅटमधून मागच्या ओव्हरमध्ये लास्ट बॉलवरती आपण षटकार पाहिला होता. आणि यावेळेला आता 6 बॉल 5चं समीकरण या मॅचमध्ये आलं आहे. इम्पॉसिबलला पॉसिबल करावं लागेल. अटॅकिंग फिल्डिंग लावली आहे त्या ठिकाणी. सेलिमॉडॉफच्या अगदी समोर फिल्डर उभे केलेत. सेलिमॉडॉनला देखील समोर आहेत. आणि एका बाजूला शॉट बॅकवर्ड पॉईंटला अगदी समोर आणलं आहे आतमध्ये 1 रन वाचवण्यासाठी. स्टेप आउट झाले. यावेळेला आपण पाहिला खरं तर ऑन द टोस खेळत असताना अप्पर कटचा हा फटका होता. बॉल चालला डीप बॅकवर्ड पॉईंटला, सीमा पार, खणखणीत चौकार. स्कोर लेवल फक्त 1 रनची गरज आहे नावाली टीमला. पहिल्याच फटक्याने मात्र आता सामन्याची हवा काढली. चौकार मिळाला प्रणय मुकादमच्या बॅटमधून. आता 1 रनची गरज आहे 5 मध्ये विजयासाठी. फुलटॉस, हा फटका देखील लाजबाब. चौकार ठोकलाय आणि हा सामना जिंकलाय. मैदानाच्या आतमध्ये नावाली संघाने अभिनंदन टीम नावाली. हार्ड लक टीम म्हातारडी. आपल्याला देखील शुभेच्छा पुढच्या स्पर्धेसाठी. चांगला खेळ आपल्या माध्यमातून झाला. संपूर्ण स्पर्धेमध्ये आपण चांगला परफॉर्म केला, त्याबद्दल आयोजकाच्या वतीनं आपलं देखील आभार आणि शुभेच्छा असेल नावाली टीमला पुढच्या मॅचसाठी. चला नेक्स्ट मॅच कौसा संघ आपण लगेच फिल्डिंग लावून घ्या. आणि त्याच वेळेला निळजे असंघ आपण खेळाडू कक्षामध्ये बसा. तिथून आपल्या आघाडीचे खेळाडू मैदानाकडे पाठवा. सामनावीर या सामन्याचा प्लेअर ऑफ द मॅच. सामनावीर हा पुरस्कार आपण देणार आहोत. राज पाटील ज्याने एखादं 12-19 केल्या आणि इथे मात्र नावालीचा साई पाटील ज्याने 9 मध्ये 15 केल्या. प्रणय मुकादम 5 बॉल 14 धावांचं योगदान. बॉलिंग आपण जर पाहिली पहिल्या सत्रामध्ये प्रथमेशने फक्त स्लॉग ओव्हरमध्ये धावा खर्च केल्या 2. 1 विकेट ज्याच्या खात्यामध्ये राहिला तो गोलंदाज प्रथमेश ठरला या सामन्याचा हिरो. प्रथमेश साळुंके हा खेळाडू सामनावीर, कारण डेप्थ ओव्हरमध्ये स्लॉग ओव्हरमध्ये फक्त 2 धावा त्याने खर्च केल्या. 1 विकेट ज्याच्या खात्यामध्ये आला तो खेळाडू आहे प्रथमेश साळुंके, या सामन्याचा हिरो सामनावीर. प्लेअर ऑफ द मॅच. आणि नुकतंच आगमन झालं जे IPLचे समालोचक कुणाल दातेसर यांचं वेलकम, आपलं स्वागत. तर प्रथमेश साळुंके ठरला या सामन्याचा हिरो, ज्याने स्लॉग ओव्हरमध्ये फक्त 2 धावा खर्च केल्या आणि 1 विकेट ज्याच्या खात्यामध्ये गेला तो प्रथमेश सामनावीर. चला प्रथमेश या. तशी डावाला सुरुवात होईल पुन्हा एकदा आपण आवाजामध्ये करूयाबद्दल आवाज असेल पुन्हा एकदा या ठिकाणी कुणालजी दातेसर यांचा धन्यवाद.